प्रकृतीविषयी मनोज जरांगे यांनी एक मोठं विधान केले। मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, मी कधी जाईन माहित नाही, मी तुमच्यामध्ये किती दिवस राहीन हे सुद्धा मला माहित नाही, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय अशी चिंता वाटते, काळजी वाटते असं जरांगे म्हणाले। आणि त्यामुळे सर्वजण एका जागी ताकदीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू अशी भावनिक साथ मनोज जरांगे पाटलांनी घातली आहे। धन्यवाद सगळ्यांना, जय शिवराय। माझा जीव आरक्षणात खूप आहे। मी प्रचंड वेदना आहे। परत माझ्या सारख्या सलाईन आहेत, मी सलाईन तोडून आलो, माझ्या हाताला सलाईन। मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, माझं शरीर मला साथ देत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही, म्हणून आपण सामूहिक उपोषण ठेवलं। मी तुम्हाला कधीच खोटं बोलणार नाही। मला 8-15 दिवसाला 8 दिवसाला कायम सलाईन लावावं लागतं। माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत, माझ्या शरीरात इतकी आग होती एखाद्या वेळेस की माझे सगळे हाडकं सुद्धा इतके दुखतात की या उपोषणामुळे माझं शरीर मला थोडं सुद्धा साथ देत नाही।